या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। खुनाच्या प्रकरणात जेलबंद असलेल्या नवऱ्यापासून घटस्फोट मिळावा यासाठी बायकोने नवऱ्याविरुद्ध सोलापूर दिवाणी न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केला आहे। राज्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच खटला आहे। 27 एप्रिल 2025 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बायकोला नांदायला पाठवत नसल्याच्या कारणावरून सासू सासरे बंगल्याच्या पोर्चमध्ये झोपलेले असताना आरोपीने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला आणि सासऱ्याचा खून केला आणि सासू व मेहुण्यावर चाकूने वार करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला। या आरोपावरून मोहोळ पोलिसांनी आरोपीला 27 एप्रिल 2025 रोजी अटक केली। तेव्हापासून तो कारागृहात बंदिवासात आहे। आमचे लग्न 2021 साली झाले। लग्नानंतर नवऱ्याने माहेरहून पैसा घेऊन येण्याच्या कारणावरून शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली। 15 जुलै 2022 रोजी मुलगा झाला। 2023च्या दिवाळीला आई माहेरी नेण्यासाठी आली असता तिला देखील नवऱ्याने मारहाण केली आणि आम्हाला घरातून हाकलून दिले। जानेवारी 2024 मध्ये नवऱ्याने माहेरी येऊन मारहाण केली। नवऱ्याविरुद्ध मी कौटुंबिक हिंसाचाराची केस केली। बाळाचा ताबा मिळावा म्हणून मोहोळ न्यायालयात अर्ज दाखल केला। कोर्टाने तो अर्ज मंजूर करून बाळाचा ताबा माझ्याकडे द्यावा असा आदेश दिला। तेव्हा नवरा बाळाला घेऊन कोर्टातून पळून गेला। 27 एप्रिल 2025 रोजी नवऱ्याने माझ्या वडिलांचा खून केला। नवऱ्याने शारीरिक मानसिक त्रास दिला। वडिलांचा खून केला। त्यामुळे नवऱ्याबरोबरचे नाते अस्तित्वात ठेवणे अशक्य आहे। त्यामुळे नवऱ्यापासून आपल्याला घटस्फोट मिळावा अशा आशयाचा अर्ज बायकोने सोलापूर दिवाणी न्यायालयात दाखल केला। सदर घटस्फोट अर्जाची सुनावणी न्यायाधीश संगीता वनकोरे यांच्या न्यायालयात होणार आहे। या प्रकरणी बायकोतर्फे ॲडव्होकेट अभय बिराजदार, ॲडव्होकेट राहुल गायकवाड तर नवऱ्यातर्फे ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट मनोज गिरी काम पाहत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।